पंकजा मुंडे हल्ली त्यांच्या सूचक अशा वक्तव्यांमुळे चर्चेत असतात। आजचं पाटोद्यातलं त्यांचं भाषण सुद्धा अशाच वक्तव्यांमुळे चांगलं गाजलेलं आहे। कोणतंही इलेक्शन आलं की पंकजा मुंडेंचं नाव चर्चेत येतं, पण पुढे वेगळीच नावं समोर येतात आणि त्या मागे पडतात। मात्र आजच्या भाषणामुळे त्या राज्यात राहून राज्यातलं नेतृत्व करायला उत्सुक आहेत असंच दिसून येतंय। काय म्हणाल्यात पंकजा मुंडे आणि त्याची का चर्चा होतीये बघूया। श्रीरामाच्या जीवनामध्ये श्रीरामाने काय सुख भोगला, वनवास भोगला। प्रत्येकाला मनुष्य योनीमध्ये जन्म घेतल्यावर संघर्षाला सामोरं जावं लागतं। एकीच्या बळाचा ताकद ही जगाला दाखवून द्यायची वेळ आली तर देणार की नाही? परत जीवनात मला काही मिळालं पद तर देशातून लोक येतील असा गड तो निर्माण करावा अशी माझी। 2019 पासून भाजपानं ज्यांना सतत वेटिंग लिस्टमध्ये ठेवलं आणि ज्यांना संधीकडून वारंवार हुलकवणी मिळते, अशा पंकजा मुंडेंच्या मनात नेमकं चाललंय तरी काय असा प्रश्न नेहमीच विचारला जातो। आणि या प्रश्नानं आज पुन्हा डोकं वर काढण्याचं कारण म्हणजे पंकजा मुंडेंनी केलेली सूचक वक्तव्य। बीडच्या दौऱ्यावर असलेल्या पंकजा मुंडेंनी पाटोदातल्या महासावंगीच्या हरिनाम सप्ताहाला भेट दिली। जल्लोषात स्वागत झाल्यानंतर पंकजा मुंडे भाषणासाठी उभ्या राहिल्या। होम पिच असल्यामुळं पंकजा मुंडे जोरदार बॅटिंग करणार हे अपेक्षितच होतं। सिक्सर ठरला तो राजकारणाचा उद्धार करणाऱ्या महिलेसंदर्भातल्या वक्तव्याने। स्त्री करू शकते ते, आपल्या लेकराला जखम झाली तर त्याच्या आधी आपल्या डोळ्यात पाणी स्त्रीच आणू शकते। स्त्रीच आहे जिला शिवाला सुद्धा जर शक्ती नसेल तर तो शव आहे, ही स्त्रीच आहे। मला वाटतं की आत्ताच्या परिस्थितीतून राजकारणाच्या असेल, समाजकारणाच्या असेल, या परिस्थितीतून बाहेर काढणारी, उद्धार करणारी जर कोणी असेल तर महाराष्ट्राचा इतिहास लिहून ठेवा, ती एक स्त्रीच असेल असा मला विश्वास। ती कोणी असेल पण ती एक स्त्री असेल असा मला विश्वास आहे। पंकजा मुंडेंचं आजवरचं सर्वात फेमस आणि तेवढंच वादग्रस्त आणि त्यांच्या राजकीय कारकिर्दीसाठी टर्निंग पॉइंट ठरलेला डायलॉग म्हणजे मी लोकांच्या मनातली मुख्यमंत्री। स्ट्रॉंग बुद्धिमत्ता असलेल्यांना त्या डायलॉगची नक्कीच आठवण झाली असेल। भूतकाळातून पुन्हा वर्तमानात येऊया। शिवपरिक्रमा यात्रा काढण्यापूर्वी पंकजा मुंडेंनी ब्रेक घेतला होता। या ब्रेकमध्ये त्यांनी रामायणाची पारायणं केलेली दिसतात, कारण सध्या प्रत्येक भाषणात त्यांच्याकडून वनवासाचा वारंवार उल्लेख होतोय। श्रीरामाच्या जीवनामध्ये श्रीरामाने काय सुख भोगला, वनवास भोगला। श्रीकृष्णाला तर आई यशोदेनी पालन पोषण केलं, तिथून सोडून पुन्हा वृंदावन सोडून द्वारकेला यावं लागलं। प्रत्येकाला मनुष्य योनीमध्ये जन्म घेतल्यावर संघर्षाला सामोरं जावं लागतं, पण चांगल्या माणसाला खतपाणी, चांगल्या विचारांना खतपाणी देणं ही काळाची आता गरज आहे। पंकजा मुंडेंचा राजकीय वनवास सुरू असतानाच त्यांच्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावर कारवायांबाबतच्या नोटिशींचा वर्षाव होतोय। चक्रव्यूहात अडकलेल्या पंकजा मुंडेंनी समर्थकांना पुन्हा एकदा साथ घातली आहे। प्रत्येक फुलाची पाकळी ही मला जबाबदारीचं भान करून देत असते। संघर्षाला सोन्याचे किनार कोण देत असेल तर तुम्ही लोक देता, तुम्ही प्रेम देता। आता मी आले तर आईसाहेबांनी गाणं लावलं श्रीरामाचं गाणं, श्रीरामाचं मंदिर पाहिलं ना अयोध्या, तुम्ही घरी बसून दर्शन घेतलं ना, देव काय कुठेही आहे, अयोध्येतच आहे, अयोध्येत प्रतिष्ठापना झाली, आपण इथून दर्शन घेतलं श्रीरामाचं। सध्या पंकजा मुंडे एकीचं बळ दाखवण्याचं आवाहन करतायत। मात्र हे बळ नेमकं कोणाविरुद्ध दाखवावं लागणार, पक्षाच्या विरोधकांना की पक्षातल्या विरोधकांना? तुम्हाला मी आव्हान करते, एकच आव्हान करते, त्याचा पूर्तता करणार का तुम्ही? करणार का? एकीच्या बळाचा ताकद ही जगाला दाखवून द्यायची वेळ आली तर देणार की नाही? आणि म्हणून तुमच्यासाठी जीवन समर्पित करून मुंडे साहेबांनी मला तुमच्या झोळीत टाकलंय आणि सांगितलंय आता तू बाकी काही करायचं नाही, फक्त यांचं भलं करण्यासाठी रात्रंदिवस झटायचं। व्यासपीठावर भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते। त्यांना पक्षानं दिलेल्या पदाचा उल्लेख करताना पंकजाताईंनी कौतुक केलं की खिल्ली उडवली हे तुम्हीच ठरवा। आईसाहेबांनी मला शब्द दिलाय की असंच प्रेम राहील गडाचं। आईसाहेब तुम्हाला पद मिळालंय भारतीय जनता पार्टीचं, म्हणजे काय
आध्यात्मिक आघाडीचं प्रमुख. आमच्या जिल्ह्यासारखे गड कुठंच नाही हो. परत जीवनात मला काही मिळालं पद तर देशातून लोक येतील असा गड तो निर्माण करावा अशी माझी इच्छा. पण हे गड राजकारणाचे फड बनू नये हे सुद्धा माझा निश्चय आहे, हे मी तुम्हाला सांगतो. महायुतीनं पंकजा मुंडे आणि त्यांचे बंधू धनंजय यांच्यात समेट घडवून आणण्याचं चित्र अनेक व्यासपीठावर पाहायला मिळालं. दिल्लीत डिनर टेबलवरचं चित्र पाहून पंकजा मुंडेंबाबत सगळं आलबेल असल्याचं अनेकांना वाटलं. मात्र पंकजा मुंडेंच्या मनात खतखत कायम आहे. हे पाटोद्यातल्या भाषणामुळं पुन्हा अधोरेखित झालं. सध्या पंकजा मुंडेंची परीक्षा सुरू आहे. परीक्षा राजकीय रणनीतीची, परीक्षा संयमाची, परीक्षा समर्थकांच्या निष्ठेची. या अग्निपरीक्षेतून पंकजा मुंडे तावून सुलाखून निघणार की त्यांच्या राजकीय कारकिर्दीला झळ बसणार हे पाहावं लागेल. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, बीड.